नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या बाबतीत बराच गोंधळ चालू आहे. तर या बाबतीत सरकारनेही काही अटी शिथिल केलेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला फक्त 4 कागदपत्रे लागणार आहेत व ती कोणती 4 कागदपत्रे लागणार आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. या 4 कागदपत्रामध्ये सर्वात पहिले गरजेचे कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड हे गरजेचे कागदपत्र आहे. ते सर्वांच्याकडे असेल. आणि 2 नंबरला येते ते 15 वर्षाचा पुरावा असणारे कागदपत्र. यामध्ये आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट, जर डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला, जर शाळा सोडल्याचा दाखला आपल्याकडे नसेल तर जन्माचा दाखला, जर जन्माचा दाखलाही आपल्याकडे नसेल तर मतदान कार्ड. आणि जर या 4 ऑप्शनपैकी कोणतेही ऑप्शन आपल्याकडे नसेल तर 5वा ऑप्शन म्हणजे 15 वर्ष रेकॉर्ड असलेले रेशन कार्ड. तर अशा प्रकारे रेशन कार्ड हे आपल्याला डॉक्युमेंट म्हणून चालणार आहे. या 5 ऑप्शनपैकी कोणताही एक डॉक्युमेंट म्हणून आपल्याला पुरावा चालणार आहे. तर ही झाली आपली 2 डॉक्युमेंट. आता आपले तिसरे डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता आपल्याला उत्पन्नाचा दाखलाही काढायची गरज नाही. त्याऐवजी आपण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आपण देऊ शकतो. ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसेल त्यांना उत्पन्नाचा दाखला काढणे गरजेचे आहे. तर ही झाली आपली 3 डॉक्युमेंट. आता आपले चौथे डॉक्युमेंट म्हणजे हमीपत्र. फॉर्म भरताना अर्जदाराला एक हमीपत्र द्यायचे असते आणि अर्जदाराने त्याच्यावर सही द्यायची असते. त्यानंतर अर्जदाराचा फोटो घेतला जातो व फॉर्म सबमिट केला जातो. ही जी 4 कागदपत्रे लागणार आहेत ही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. ही कागदपत्रे लवकरात लवकर गोळा करा व ऑनलाईन फॉर्म भरून तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.